अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि त्यामध्ये 6वा अध्याय आणि 6व्या अध्यायामध्ये जो चौथा खंड संपून आपण 5वा खंड मागच्या रविवारी आपण सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये आपण जे काही विवेचन केलं त्यात दुसरा मंत्र जो होता त्यामध्ये जलाचं विघटन कसं होतं ह्याच्यावर विवेचन आहे आणि प्रत्येक अन्न पदार्थामध्ये हे त्याचे 3 भाग कसे असतात ह्याच्यावरचं वर्णन पूर्ण सांगितलंय। तेव्हा जल जो आहे तो हा प्राणप्रधान आहे आणि त्याचे 3 भाग होतात। त्याचा जो स्थूल भाग आहे हा जल पिल्यानंतर त्याचं मूत्र होतं, मध्यभाग जो आहे त्याचं रक्त होतं आणि त्याचा सूक्ष्मतमा म्हणजे अंतिम सूक्ष्म भाग जो आहे तो प्राणतत्वाशी एकरूप होतो, प्राणतत्वाची वृद्धी होते। म्हणून जल पिल्यानंतर आपल्याला एक प्रकारची प्राणशक्ती अजून छान वाढते। म्हणून जलाचं महत्त्व अत्यंत आहे। जीवन जगण्याकरता जल हे अतिशय महत्त्वाचं आहे असं त्या ठिकाणी आपण पाहिलं की हे जल पिल्यानंतर 3 प्रकारचं विघटन पाहिलं आणि त्या विघटनामध्ये अंतिम जो सूक्ष्म भाग आहे तो हे प्राणतत्व आहे आणि श्रुती सुद्धा सांगते की प्राण हा जलमय असतो। जलपान करताना तुझे प्राण कधीही विच्छिन्न होणार नाहीत। म्हणून प्राणाचं रक्षण करायचं असेल तर जल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असं विवेचन या दुसऱ्या मंत्रात आहे। आणि जल पिल्यानंतर 3 पद्धतीने त्याचं विघटन होतं। एक जे आहे ते अधद दिशांनी जाताना ते मूत्र रूपात आहे, जे सर्वत्र समपातळीवर सगळीकडे जेव्हा पसरतो तेव्हा ते रक्त रूपात आहे आणि जे ऊर्ध्व दिशेने जातं म्हणजे श्वास प्रश्वासामध्ये आणि मेंदूमध्ये जातं तेव्हा ते प्राणस्वरूपामध्ये असतं। असं आता ह्या दुसऱ्या मंत्राचं हे संपूर्ण विवेचन केलेलं आहे। त्यानंतर तिसरा मंत्र जो आहे तो आपण पाहिला की तो घृत म्हणजे जलाच्या नंतर घृत। घृत म्हणजे ज्या ठिकाणी ज्याच्यामधून तेज निर्माण होतं। म्हणजे कारण आता आपण हे पाहतो की प्राण, तेज आणि अन्न हे 3 गोष्टीचं आपण हे पाहतोय। तर ह्या खाण्यात आलेलं घृत, घृत म्हणजे तूप। जेव्हा तुपाचा आपण प्रयोग खाण्यात करतो तेव्हा तुपाचं परिवर्तन काय काय होतं तर त्याचं 3 प्रकारे हे घृत जे आहे मूलतः तेजस स्वरूपामध्ये आहे। म्हणजे अग्नी ज्याला म्हणू आपण तर तेज म्हणजेच अग्नी, तर अग्नीच्या रूपामध्ये ते आहे आणि त्याचे 3 भाग होतात। स्थूल भाग जो आहे तो हाडास मजबूत करतो, अस्थिसंस्था त्याच्यामुळे मजबूत होते। मध्यम भाग जो आहे त्याच्यापासून मज्जासंस्था तयार होते। म्हणजे अगदी मेंदूपासून ते संबंध शरीरामध्ये जे मज्जा सर्व प्रत्येक पेशीपर्यंत ज्या मज्जा पोहोचलेल्या असतात त्या मज्जासंस्थांना हा जो मधला भाग जो आहे घृताचा मध्यम भाग जो आहे तो मज्जासंस्थांना पोषक ठरतो आणि अत्यंत सूक्ष्म जो भाग आहे जो ऊर्ध्व दिशेला जातो तर त्याचं रूपांतर हे वाणीमध्ये होतं। म्हणून प्राण आणि वाणी हे 2 गोष्टी आपण पाहिल्या। 3 गोष्टीचा संबंध आपण पाहतोय तेव्हा ह्या घृताचा म्हणजे तूप खाल्ल्यानंतर तुपाचा वाणीमध्ये रूपांतर होऊन वाणी तेजस्वी होते। तूप खाल्ल्याने वाणी तेजस्वी होते। अगदी जिभेला छाले पडले असतील किंवा अजून काही स्वरयंत्रामध्ये त्रास असेल तर घृत हे अत्यंत उपयुक्त आहे। म्हणून घृताने अंतिम सूक्ष्मतम जो भाग आहे तो सूक्ष्मतम भाग जो आहे तो वाक्तत्वामध्ये म्हणजे वाणीमध्ये त्याचं रूपांतर होतं असं ह्या ठिकाणी निवेदन केलेलं आहे। त्याच्यानंतर आता हे खाण्यात आलेले जे तेज आहे त्या तेजाचं जे भक्षण आपण करतो तर ते म्हणजेच तेल आणि तूप, तर त्यांचं हे आपण पाहिलं की विघटन होतं आणि स्थूल अंश जो आहे तो अस्थिसंस्थेमध्ये, मध्यमा जो भाग आहे तो मज्जासंस्थेमध्ये आणि हा स्निग्ध पदार्थ ज्यावेळेस त्याचा सूक्ष्म अंश असतो तो वाणीमध्ये त्याचं रूपांतर होऊन तैल, धृत आदी भक्षणाने वाणी विशद अर्थात संवाद करण्यास समर्थ होऊन जाते असं ह्या ठिकाणी सर्व लोकांमध्ये ही गोष्ट प्रसन्न आहे। इथपर्यंत आपण चिंतन केलं आणि शेवटी आपण शेवटचा जो काही मंत्र आपण मागच्या रविवारी पाहिला
तो म्हणजे आपण अन्न काय आहे, अन्नाचा परिणाम हा कसा होतो हे आपण पाहिलं, की अन्नमयम सौम्य मन आपोमय हा प्राणस्तेजोमयी वाग इति भूय एव मा भगवान विज्ञापयात्वीति तथा सौम्य हो आचरी. या कारणाने हे सौम्य, मन जे आहे हे अन्नमय आहे, प्राण जो आहे तो जलमय आहे आणि वाघ जे आहे ते तेजोमय आहे. म्हणजे ह्या जे तीन भाग जे आहेत की जे या ठिकाणी मन, प्राण आणि वाणी हे तीन गोष्टीचं जे पोषण केलं जातं, ते पोषण जे आहे हे मनाचं पोषण हे अन्न आहे, अन्नाने होतं. प्राणाचं पोषण हे जलाने होतं आणि वाणीचं पोषण हे तेजस्वी जे आहे ते घृताने होतं. हे आपण पाहिलं की तेजोमयी वाणी आहे. आणि असं सांगितल्यावर श्वेतकेतूंनी सगळं सांगितलं की ह्याचा जो सूक्ष्म भाग आहे तो त्यात मुख्य सांगितलं स्पष्ट, की कशापासून काय बनतं. म्हणजे अन्नापासून मनाची घटना होते. मन जे आहे त्रिगुणात्मक आहे आणि अन्न जेव्हा आपण जे खातो तर ते अन्न सुद्धा त्रिगुणात्मक आहे. जेव्हा सात्विक जर अन्न खाल्लं तर मनाची स्थिती सात्विक होईल. तर अशा प्रकारे हे मन जे आहे हे कसं आहे तर ते त्रिगुणात्मक आहे. आणि त्रिगुण कसे आहेत, आता आधुनिक विज्ञानाच्या भूमिकेतून जर आपण सांगितलं तर त्रिगुण हे स्पंदन रूपामध्ये आहेत. म्हणजे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण हे तिन्ही गुण जे आहेत हे विविध फ्रिक्वेन्सी मधल्या ह्या वेव्ज आहेत. आणि त्या वेव्सचं जे काही पोषण होतं ते कशा कशाने होतं हे सांगितलेलं आहे, की मनाचं पोषण हे अन्नाने होतं. अन्न ज्या दर्जाचं आहे त्याप्रमाणे मनाचा दर्जा होतो. म्हणून अन्नाचा दर्जा उत्तम ठेवा, म्हणजे ते पहिल्यांदा गरम असलं पाहिजे, त्याच्यामध्ये स्निग्धता पाहिजे, त्याच्यामध्ये जलाचंही प्रमाण पुष्कळ चांगल्या प्रमाणात पाहिजे. आणि तेव्हा हे तीन जे मन, प्राण आणि वाणी या तिन्हीचा संबंध हा या तीन स्थूल रूप जे आहे, म्हणजे आता अन्न जे आहे हे पृथ्वी आणि बाकी पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. जल जो आहे तो आपतत्वाने बनलेला आहे. आणि घृत जे आहे हे ह्या पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. म्हणून अन्न, जल आणि घृत हे तीन गोष्टी ह्या पंचमहाभूतात्मक आहेत. परंतु हे पंचमहाभूताचा परिणाम सूक्ष्म पातळीवर हा त्रिगुणात होतो. म्हणून मन जे आहे हे सत्वगुण प्रधान अन्नाने होतं. प्राण जो आहे तेजस्वी या जलाने होतो. जल हे पवित्र पाहिजे आणि जल हे अति थंड किंवा अति गरम असता कामा नये. तर ते अशा प्रकारचं जल जर आपण प्रयोग केला आणि तो जर घेतलं तर आपलं प्राण तजेला राहतो त्या ठिकाणी. आणि वाणीचा संबंध हा त्या घृताशी आहे. तर तेजोमयी वाणी जर करायची असेल तर तुमच्या जेवणामध्ये तुपाचा प्रयोग करणं आवश्यक आहे, असं हे सर्व सांगितलं. आणि श्वेतकेतूने ते सर्व ऐकलं आणि त्याच्यावर तो पुढे म्हणाला की हे भगवान, आपण मला जे सांगितलंय ते पुन्हा एकदा समजवावे. तेव्हा अरुणीने म्हणजे त्याच्या पित्याने सांगितलं की ठीक आहे सौम्य, मी तुला पुन्हा एकदा सांगेन, असं त्याच्यावर उत्तर दिलं. कारण हे सगळं ऐकल्यावर सुद्धा त्याच्या ज्या काही संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट झाल्या नाहीत. कारण तो म्हणाला, बाई एका पदार्थाने हा दुसरा पदार्थ तयार कसा काय होऊ शकतो. हा, अन्न आणि मन कसं तयार होऊ शकतं. मन ही वेगळी गोष्ट आहे, अन्न ही पंचमहाभूतात्मक गोष्ट आहे. मन ही पंचमहाभूतात्मक मुळातूनच नाहीये. मग ती तयार होण्याची काय प्रक्रिया आहे, कशी काय होऊ शकते, हे त्याला स्पष्ट झालं नाही. आणि त्याच प्रकारे जे घृता आणि वाक आहे, वाणी आहे, आणि प्राणाला हे जलतत्व लागतं, तर हे कसं काय असू शकतं. म्हणजे प्रश्न काय माहिती त्याचा, की मनामध्ये शंका सारखी काय येते, की हे याने सांगितलं म्हणजे निवेदन तर केलं की अमुक गोष्टीमुळे अमुक गोष्ट होते, पण ती कशी काय होते. म्हणजे साधारण पाहिलं तर त्याचा परस्पराशी काही संबंध आहे असं आपल्या लक्षात येत नाही. म्हणून त्याने हा प्रश्न केला की मला हा हा विषय पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगावा. आणि त्याच्यावर अतिशय शांतपणे अरुणी म्हणजे त्याच्या पित्याने सांगितलं की ठीक आहे सौम्य, मी याचं तुला उत्तर देईल. तेव्हा आता जे आपण पाहिला हा जो मंत्र आहे ह्याचा आशय जर पाहिला तर तो असा आहे की मन हे अन्नमय आहे, प्राण जलमय आहे आणि वाणी तेजोमय आहे. परंतु अन्न भक्षण करणारे, आता याने पुढे थोडंसं स्पष्टीकरण देताना सांगितलंय की अन्न भक्षण करणारे उंदीर
हे उंदीर जे आहेत हे वाकयुक्त आणि प्राणीवान पाहिल्या जातात. म्हणजे त्यांची जी वाणी म्हणजे आवाज जे मुखातून निघतात तर ते कशामुळे निघतात, तर ते अन्न ग्रहण करतात. आणि समुद्रात राहणारे म्हणजे केवळ जलमय असणारे जे आहेत ते जलाचं भक्षण करून, उदाहरणार्थ मत्स्य आणि मकर हे जे आहेत, मगर आणि एखादा मासा या दोघांमध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं हे जलभक्षण केल्यामुळे हे त्यांच्यामध्ये एक चैतन्य येतं आणि त्यांच्या हालचाली जर त्यावेळेस तुम्ही पाहिल्या तर त्या चैतन्यमय असतात. म्हणून चेतना ही प्राणतत्वातून मिळते आणि प्राणतत्व जे आहे ते जलाने मिळतं, असा सिद्धांत त्यांनी हे उदाहरण देऊन सांगितले की मत्स्य आणि मकर इत्यादी इत्यादी मन आणि वाणी या दोघींनाही युक्त होत असतात, कारण त्यांना अन्नही मिळतं आणि जलही मिळतं. अशा प्रकारे ह्या घृतादी न खाणारे देखील, आता पुढचा विषय सांगितलाय की घृत इत्यादी आता सगळ्यांनाच मिळतं असं नाही, सगळेच खातात असं नाही, पण त्यांना जरी ते मिळालं नाही तरीही त्यांचं प्राणतत्व, मनतत्व इत्यादी हे कसं काय बनवलं जाऊ शकतं. तर त्यांनी सांगितलं की असं हे घटना घडू शकतं. प्रत्यक्ष जरी तुम्ही घृत नाही खाल्लं, प्रत्यक्ष जरी तुम्ही त्याचा प्रयोग नाही केला तरीही तुम्हाला त्याचा प्रभाव दिसेल. कारण जेव्हा आपण म्हणतो की जीव असताना हे ही जी अवस्था असते तर ती अवस्था काय आहे, तेव्हा ते म्हणतं की मन हे स्वतःच अन्नमय असतं. मनाची घटनाच जी आहे ही अन्नमय आहे. त्या अन्नामध्ये असलेले जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणांनी युक्त असलेलं मन जे आहे ते त्याच्या ह्या मूळ कारणामुळे, म्हणजे मूळ कारण जे आहे हे अन्नमय होण्याकरता, की त्या अन्नमयामध्ये अन्न घेत असताना त्याच्या मनाची जी स्थिती आहे ती मनाची स्थिती ही अभ्यास करण्यासारखी आहे. म्हणून आपण प्रत्यक्ष जीवन जगताना सुद्धा आपल्याला आपला स्वतःलाही अनुभव येतो आणि इतरांचा अनुभव आपण पाहतो की ज्या प्रकारे ते अन्न घेतात आणि ते अन्न घेतल्यानंतर त्यांची जी धारणा कशी होते, अन्न घेतल्यानंतर अन्नाचा प्रभाव त्यांच्या विचार श्रंखलेवर काय होतो, त्यांच्या मनातल्या त्या संकल्प विकल्पावर काय होतो, हे आपण पाहू शकतो. म्हणून अन्नाचा संबंध हा मनाशी आहे आणि इत्यादी कथन त्यांनी केलं आहे. ते आपल्याला हे लक्षात आणणं आवश्यक आहे. तेव्हा आता ही जिज्ञासा जी झाली होती की घृत प्रत्यक्ष नाही घेतलं तरी ते त्यांना त्यांच्यामध्ये तेज आणि वाणी कशी निर्माण होते वगैरे वगैरे. तेव्हा हे जे कथन केलेलं आहे ते त्या कथनाबद्दलचं आणि ह्या जिज्ञासेचे समाधान कसं आहे हे पुढे सांगतात की कारण असं आहे की सर्व काही त्रिवृत्कृत आहे. प्रत्येकामध्ये ह्या तीन गोष्टी आलेल्या आहेतच. या तीन गोष्टींनीच प्रत्येक पदार्थ बनलेला आहे. कोणत्या तीन गोष्टींनी आपण पाहिलं की त्या ठिकाणी प्राणतत्व आहे, त्या ठिकाणी मनतत्व आहे आणि त्या ठिकाणी तेजाने बनलेलं जे आहे ते ह्या तिसरी जी गोष्ट आहे ती मन आहे. अन्न अन्न म्हणजे मन आहे, प्राण आहे आणि त्याची वाणी आहे. ह्या तिन्हीमध्ये, या तिन्हीला धरून हे त्रिवृत्कृत असं म्हटलेलं त्याला. तेव्हा या तिन्हीनी बनून हा जीवाचं जे आविष्कार आहे ह्या तिन्हीच्या माध्यमातून होतं. आणि तो जीव जो आहे तो तिन्ही गोष्टी घेईलच असं नाही, तर प्रत्येक पदार्थातच, प्रत्येक अन्नातच ह्या तीन गोष्टी असल्यामुळे ते त्रिवृत कृत आहे. आणि त्यामुळे सर्वांचे सर्व वस्तूमध्ये अस्तित्व हे असणं संभव आहे. म्हणून ते जरी नाही खाल्लं तरी जीव जो आहे हा त्या त्रिवृतकृत असल्यामुळे त्याला हे त्याचं पोषण अशा प्रकारचे होतं. आणि जीव जो आहे तो अत्रिवृतकृत हा असू शकत नाही, कारण तो अत्रिवृतकृत अन्न भक्षण करत नसतो. अन्न हा विषय आला की त्रिवृतकृत म्हणजे या तिन्हीने बनलेलं हे ते अन्न असतं. अन्नामध्ये प्राण आहे, अन्नामध्ये वाणी आहे, अन्नामध्ये एक प्रकारचं तेज पूर्ण आहे. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे हे ते त्रिवृतकृत अशाच स्वरूपामध्ये हे अन्न असतं. म्हणून कोणत्याही जीवाने कुठल्याही प्रकारचं अन्न खाल्लं तर त्यांना ह्या तीन गोष्टी येतात. त्यामुळे अन्नादी भक्षण करणारा उंदीर इत्यादीचे वाक्युक्त आणि प्राणयुक्त होणे हे काही फार काही परस्पर विरुद्ध नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
की प्रत्येक अन्नामध्ये ह्या 3 तत्व असतातच. आणि म्हणून अशा प्रकारची प्रतीती प्राप्त झाल्यावर श्वेतकेतू म्हणतात की हे भगवान, अन्नमयच हे मन आहे असं तू म्हणतोस, आणि इत्यादीच्या कथनाने जे काही तुम्ही निवेदन केलेलं आहे ते मला अजूनही परिपूर्णपणे समजलं नाही. आता थोडं समजलंय, परंतु आणखीन त्याचं स्पष्टीकरण द्यावं आणि मला पुनश्च ते समजावून सांगावं असं त्यांनी म्हटलं. तेव्हा याचं दृष्टांत देऊन, मला पुन्हा पुन्हा नवीन नवीन दृष्टांत देऊन मला ह्या सर्व गोष्टी माझ्या हृदयामध्ये प्रस्थापित व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तुम्ही ह्या नवीन नवीन दृष्टांताचा आधार घेऊन मला सांगा, म्हणजे मला ते अधिक कळायला लागेल. असं ह्या विषयी आतापर्यंत जे काही केलं आहे, जे काही सांगितलं आहे, त्याच्याने माझा आता निश्चय तर ठीक झालेला नाहीच आहे, कारण ते मला परिपूर्ण कळालंच नाही. कारण तेज, जल आणि अन्नमय रूपाने एका देहामध्ये कोणतीही विशेषता हे न झाल्यावर देखील एकच देहामध्ये त्याचा उपयोग केला गेलेल्या या अन्न, जल या आणि स्निग्धता इत्यादी आपल्या ह्या सर्व विशेष लक्षणाचं अतिक्रमण न करता सूक्ष्म रूपाने ते मन, प्राणी आणि वाक ह्याचं पोषण करत असतात. तेव्हा हे जाणणं देखील फार महत्वाचं आहे की हे तिन्ही गोष्टी कुठून येतात, कशा येतात, हे अजून मला स्पष्ट झालं नाही. म्हणून तुम्ही मला परत एकदा दृष्टांत देऊन मला सांगा. हाच त्याचा अभिप्राय आणि त्याची प्रतिक्रिया असते. त्यामुळे त्या कारणाने त्यास भूय एव इत्यादी शब्दांनी त्याचं वर्णन केलं आहे. तेव्हा अशा प्रकारे श्वेतकेतूला त्याच्या पित्याने सांगितलं की हे सौम्य, ठीक आहे, मी पुन्हा एकदा तुला सांगेन, जे काही तू विचारत आहेस ते कोणत्या प्रकारे उत्पन्न होऊ शकते या विषयाचे जे काय त्या दृष्टांताचं मी आता वर्णन करेल, तेव्हा त्या दृष्टांताचं देखील तू श्रवण कर. असा हा 4था मंत्र झाल्यावर ह्या छांदोग्य उपनिषदातल्या 6व्या अध्यायातील 5व्या खंडावरचं भाष्य परिपूर्ण झालं. म्हणजे 4था खंड झाल्यानंतर हा 5वा खंड परिपूर्णपणे झालेला आहे. आता 6व्या खंडामध्ये आपण प्रवेश करतो. 6वा अध्याय, 6वा खंड. तर खंडाचा जो विषय आहे या 6व्या खंडाचा, तो अन्न इत्यादीचे जे सूक्ष्म भागाचे रूप जे आहे ते मन इत्यादी होते हे आपण पाहिलं. तर त्या संदर्भातच आणखीन प्रकाश टाकणार, कारण त्यांनी आणखीन विस्ताराने त्याचं हे स्पष्टीकरण विचारलंय. म्हणून या 3 तत्वाचा 3 भागामध्ये रूपांतर कसं होतं आणि त्याचं रूपांतर होण्याची नेमकी काय प्रक्रिया आहे याच्यावर हे प्रकाश टाकणारे हे पुढचे आता या 6व्या खंडातले पुढचे मंत्र आहेत ते आपण बघूया. दग्नम सौम्य मध्यमानस्य योनिमा स ऊर्ध्वा समुदीश ते तत् सर्पीर भवती. हे सौम्य, मथे म्हणजे मंथन, तर मंथन केल्या जाणाऱ्या दहीचे जे काही सूक्ष्म भाग असतात ते वरच्या भागात एकत्रित येऊन जातात आणि तेच तुपाच्या रूपात येत असतात. म्हणजे आता एक त्यांनी सांगितलं की बाबा मंथन होऊन त्याचं रूपांतर कसं होतं ह्याची प्रक्रिया सांगताना त्यांनी हा दृष्टांत दिलेला आहे की ज्यावेळेस आपण दह्याचं मंथन करतो तेव्हा ते मंथन होत असताना त्याचा एक भाग हा पातळ ताकामध्ये होतो आणि दुसरा जो आहे स्निग्ध पदार्थांनी युक्त असलेल्या त्या लोण्यामध्ये होतो. तेव्हा आणि ते लोणीच पुढे तूप असं होतं. तेव्हा एकाच एक प्रकारे दिसणाऱ्या ह्या विविध प्रकारच्या त्याचं जे आविष्कार आहे त्या आविष्काराच्या मध्ये काय काय दडलेलं आहे याचं उदाहरण सांगताना त्या दह्यामध्ये काय दडलं आहे तर ते तूप दडलेलं आहे आणि त्याचं मंथन झाल्याशिवाय ते तूप बाहेर येत नाही. तसं ही मंथनाची प्रक्रिया आहे आणि म्हणून तिन्ही तत्वाचं मंथन होतं आणि मंथनातून त्याचं सूक्ष्म रूप बाहेर पडतं. कारण दह्यामध्ये सूक्ष्म रूपाने तूप आहे, पण ते तूप सहजासहजी तुम्हाला दिसणार नाही किंवा प्राप्त होणार नाही. नुसतं जर तुम्ही दही खाल्लं तर तूप खाल्ल्यासारखं वाटणार नाही, तर त्याला मंथन करावं लागेल आणि मंथनातून हे विविध जे भाग आहेत ते बाहेर पडतात आणि या दह्यातून मंथनाने तूप बाहेर पडतं असा जो काही दृष्टांत सांगितलेला आहे. तेव्हा त्याच्या पुढचा जो काही मंत्र आहे तो आणखीन काही त्या संदर्भात इथं दुसरा मंत्र असा आहे की एवमेव खलु सौम्यान अन्नास्या आश्य मानस्य योनिमा स ऊर्ध्वः समुदीशती तन्मनो भवती. आता इथे त्याचं स्पष्टीकरण असं आहे की
त्याच प्रकारे हे सौम्य खाण्यात आलेल्या अन्नाचा जो सूक्ष्म अंश असतो तो सम्यक प्रकाराने वरच्या भागात जात असतो आणि ते वरच्या भागात गेल्यानंतर त्याचा जे काही आविष्कार असतो तो मनाच्या रूपात होत असतो. आता मन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र आहे ते एक अव्यक्त अशी तत्वासमोर समोर एक गोष्ट आहे ती, ज्याच्यामध्ये संकल्प विकल्प आहे, ज्याच्यामध्ये विचाराचा प्रवाह आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला संवेदना ही आपल्याला आढळते, परंतु ती प्रत्यक्ष पंचमहाभूताच्या ह्याच्यातून दिसत नाही आपल्याला. तर आपल्याला ती फक्त जाणीव होते, आपल्याला आपल्या मनाला मनाची जाणीव होत असते, म्हणून मन आहे असं आपण म्हणतो. पण त्याचं प्रत्यक्ष उपलब्धी जी आहे ती उपलब्धी आपल्याला प्रत्यक्ष दृश्यमान गोष्टीमध्ये दिसत नाही, म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा हा प्रश्न पडतो की ह्याचा अर्थ काय आहे. तर हे सौम्य, हे खाण्यात आलेल्या अन्नाचा जो सूक्ष्म भाग आहे तो सम्यक प्रकाराने वरच्या भागात जात असतो. त्या वरच्या भागात जाणाऱ्यालाच इथे मन असं म्हटलेलं आहे. म्हणून अन्न स्थूल रूपामध्ये हे खाली राहतं आणि त्याचंच मंथन होऊन जेव्हा सूक्ष्म रूप ते धारण करतं तेव्हा त्या सूक्ष्म रूपाचा आविष्कार जो आहे तो मनाच्या रूपात आहे. म्हणजे तो अव्यक्त आहे, परंतु तो संवेदनामध्ये येतो, तो जाणीवेमध्ये येतो. आपल्याला आपल्या सुद्धा मनाची जी काही जाणीव आहे ती जाणीव ही प्रत्यक्ष डोळ्याने आता आपल्याला हे मन असं असं दिसतं तसं दिसतं असं म्हणतात ते जाणवलं जातं. त्याची ती संवेदना जी आहे ती संवेदना आपल्या मनामध्ये ती येऊन बसते. म्हणून ही वरच्या भागात जाणारा जे काही सूक्ष्म भाग मन आहे तो ते मन जे आहे त्या मनाचा अनुभव घ्यावा आणि मूलभूत हे मनाची निर्मिती जी आहे ती त्या मनामुळे त्या मनाचा तो स्थूल भाग जो आहे तो अन्न आहे आणि सूक्ष्म भाग जो आहे तो विचाराची श्रंखला आहे. किंवा आपण म्हटलं की मन जे आहे हे विविध भागाने विविध ह्याच्यानी बनलेलं आहे. तर पंचमहाभूतापासून त्रिगुणामध्ये ते रूपांतरित झालेलं आहे. त्याचं जे आपण स्थूल रूप पाहतो ते म्हणजे अन्न आहे. आपण अन्न ग्रहण करतो, अन्न ग्रहण केल्यानंतर कालांतराने आपल्याला परिणाम दिसायला लागतो आणि तो जो परिणाम आपल्याला दिसतो तो परिणाम हा हा अंततः हा अत्यंत सूक्ष्म अशा तरल विचारामध्ये असा हा परिणाम आपल्याला दिसतो. तेव्हा या गोष्टीचं स्पष्टीकरण इथे पुन्हा एकदा केलेलं आहे की अन्न हे पंचमहाभूतात्मक आहे आणि मन जे आहे हे अत्यंत सूक्ष्म पातळीवर त्रिगुणात्मक आहे. अशा रीतीने हे समजणं खूप आवश्यक आहे. हे समजायला पाहिजे की स्थूल रूप जे आहे ते सूक्ष्म रूपामध्ये गेल्यानंतर विविध विविध पद्धतीने त्याचा आविष्कार आपल्याला अनुभवायला मिळतो. तेव्हा या दुसऱ्या मंत्राचा आशय असा आहे की हे सौम्य भक्षण करण्यात येणाऱ्या अन्नाचे जे सूक्ष्म भाग असतात त्याच्या मंथनाच्या समान हे वायू सहित जठराग्नीद्वारा मंथन केलेल्या गेलेल्या ह्या वायूच्या समान वायू सहित असतात आणि मंथन हे जठराग्नीद्वारा केल्या गेल्याने ऊर्ध्व दिशेला जे जात असतं तेच मन आहे आणि मंथन मंथन जिथे होत असतानाच ते मनाचं ते ठिकाण जे आहे ते अंतरिक्षमध्ये आहे. अंतरिक्षात जातो आपण, अशी ही स्थिती आहे. तेव्हा हे मंथन नावाची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला समजली पाहिजे की मंथनाशिवाय आपल्याला स्थूल आणि सूक्ष्म या दोन्हीचा भेद समजणार नाही. आता ही मंथन प्रक्रिया काय आहे नेमकी की पंचमहाभूतापासून हे त्रिगुण कसे तयार होतात आणि ते मंथन नेमकं कसं होतं हे आपल्याला त्याचं आकलन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ही साधनेची प्रक्रिया आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अन्न तयार करता, गरम गरम अन्न विविध पदार्थ तुम्ही ताटात टाकता आणि त्याला ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवता आणि नैवेद्य दाखवताना तुम्ही जे पंचप्राणाचे जे मंत्र म्हणता हे मंत्र म्हणताना जी प्रक्रिया अन्नावर होते तर ती प्रक्रिया हीच मंथनाची प्रक्रिया आहे. आणि नंतर त्याच श्रद्धेने त्याच विश्वासाने आणि भक्तीने हे भगवंताला दाखवलेला हा नैवेद्य आहे आणि त्याचा आपण प्रसाद घेतोय अशा भूमिकेतून ज्यावेळेस आपण ते अन्न घेतो त्यावेळेस आमचं मन पवित्र व्हायला लागतं. तेव्हा त्या अन्नाचं रूपांतर हे ह्या त्रिगुणामध्ये होतं.
तेव्हा सत्वगुणाचं अन्न खाल्लं की तुमचं मन हे सात्विक होतं. तर हे परिवर्तन जे पंचमहाभूताचं त्रिगुणात होत असतं, तर ते ह्या श्रद्धेच्या मंथनाने होतं, या भक्तीच्या मंथनाने होतं, आणि ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळू शकतं. म्हणून मनाचं संमिलन जे आहे ते इतर म्हणजे आपल्या शरीरात सुद्धा आपण पाहतो की पंचमहाभूतामध्ये काय आहे आपलं शरीर, तर ते स्थूल अवयव जे आहेत हे पंचमहाभूतात आहेत. आणि त्याचं सूक्ष्म रूप जे आहे हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, आणि पंच ज्ञानेंद्रियाचा अधिष्ठान हे मन आहे. आणि त्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनुस्यूत आहेत. परंतु याची निर्मिती जी होते ती या स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याची होते. आणि मंथनाची जी प्रक्रिया आहे ती केवळ आपल्याला असं केवळ कल्पना करून चालणार नाही, तर तो अनुभव घेणं आवश्यक आहे. तर अनुभव केव्हा होईल? ज्यावेळेस आम्ही श्रद्धेने भक्तेने त्या सर्व गोष्टीकडे आम्ही ते प्रक्रिया करू. ही भक्तीची प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमुळे तुम्हाला प्रत्यक्ष ते चैतन्याचा तुम्हाला तो अनुभव मिळू शकतो, असं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलंय. त्यानंतर पुढचा मंत्र या संदर्भात काय म्हणतात बघा. आता म्हणजे आप म्हणजे जलाच्या संदर्भात काय प्रक्रिया आहे आणि त्याचा संबंध प्राणाशी कसा आहे, तर इथे हे हा तिसरा मंत्र त्यात सांगितलाय की आपाम सौम्य पियमानानाम योनिमा स ऊर्ध्वा सम उदिशती स प्राणो भवती. म्हणजे प्राण हा जलापासून प्राण नेमका कसा तयार होतो याच्या संदर्भातला हा मंत्र आहे. तेव्हा या मंत्राचा अर्थ असा आहे की हे सौम्य, पिण्यात आलेल्या जलाचा जो सूक्ष्म भाग असतो तो एकत्रित होऊन तो ऊर्ध्व दिशेने जात असतो, आणि तोच तो प्राण आहे. त्यांनी अतिशय साध्या पहिल्यांदा व्याख्येमध्ये सांगितलंय. त्याचं स्पष्टीकरण आपल्याला घेणं खूप आवश्यक आहे की आपण जे जल पितो त्या पिलेल्या जलाला आपण जेव्हा ग्रहण करतो आणि आपल्या जठरात जेव्हा जल जातं, तेव्हा ते जठरात गेल्यानंतर त्याचं विघटन जे होतं, त्या विघटनामध्ये आपण पाहिलं की बा त्याचं मूत्र आणि रक्त हे तर आपल्याला पंचमहाभूतातच त्याचं विघटन आहे. पण तिसरं जे विघटनात तिसरा जो भाग आहे तो काय आहे, तर तो त्या ठिकाणी त्याचा सूक्ष्म भाग ऊर्ध्व दिशेने जातो. आणि ऊर्ध्व दिशेने गेल्यानंतर संबंध शरीरामध्ये त्याचं संचलन होतं. आणि ते जे जातं आणि ते जे संचलन होतं, तर ते संचलन होणारं जे तत्व आहे तेच प्राण आहे. म्हणून जलापासून प्राण निर्माण होतो. आता जल काय आहे, जलामध्ये चैतन्य काय आहे, आणि त्याच्या प्राण होण्याची प्रक्रिया काय आहे, तर ही या मंत्रामध्ये अतिशय रहस्यमय सांगितलंय. तेव्हा याचा आशय असा आहे की पिण्यात आलेल्या जलाचा जो सूक्ष्म भाग होत असतो तो एकत्रित होऊन वरच्या दिशेने येऊन जात असतो, आणि तोच प्राण होत असतो, असं आरुडेंनी या ठिकाणी सांगितलंय. ह्याची समरी आहे या ठिकाणी. पण ह्याचा आपल्याला स्पष्टीकरण कसं करता येईल, किंवा जलामध्ये नेमकं काय आहे की जे प्राणतत्वाशी संबंधित आहे. आता तुम्ही जर तुम्ही रसायनशास्त्राप्रमाणे किंवा आधुनिक विज्ञानाप्रमाणे पाहिलं, तर जल काय आहे, तर त्या ठिकाणी एक हायड्रोजनचे 2 ॲटम आहेत आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम आहे. असं H2O आपण त्याला म्हणतो. तर अशा 2 मूलद्रव्यापासून बनणारा असा हा 2 घटकातून बनलेला आहे. आता हे जे या जलाचा सूक्ष्म भाग काय आहे, तर त्याचं इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर तुम्हाला एका इलेक्ट्रोडच्या ठिकाणी हायड्रोजन आयॉन्स येतील आणि दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिजन आयॉन्स येतील. एक पॉझिटिव्ह चार्ज, एक निगेटिव्ह चार्ज. आता हा झाला सूक्ष्म, पाण्याचा सूक्ष्म भाग इथे सांगितलाय, तो चैतन्य सांगितलाय. तर हा चैतन्यमय कसा आहे, तर तो आयोनिक म्हणजे चार्ज फॉर्ममध्ये. आयोनिक फॉर्म म्हणजे काय, चार्ज आहे. आणि चार्ज हा काही डोळ्याला दिसत नाही, तर तो तुमच्या म्हणजे प्रज्ञेने तो समजून घ्यायचा विषय आहे. आणि तो चार्ज पार्टिकल झाला की त्या ठिकाणी त्या चार्जचा संबंध हा प्राणाशी येतो. प्राण हा चार्ज पार्टिकल सारखा आहे, म्हणजे ती ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा ही संबंध शरीरामध्ये ही प्रत्येक पेशीपर्यंत जाते. तेव्हा जो एखादा मनुष्य खूप थकला असेल किंवा एकदम त्याला कोरड पडली असेल कशाला, आणि त्याला काही बोलता येत नसेल, तर त्या ठिकाणी त्याचे प्राण हे जास्तीत जास्त कार्यरत व्हावेत म्हणून पहिल्यांदा काय दिलं जातं, तर जल दिले जातं. आणि जेव्हा तो जल पितो तेव्हा त्याला हुशारी येते की बा आपल्याला एक फार स्लगिश झालं होतं, आपल्याला आता चैतन्यमय वाटतं.
तर हे चैतन्यमय वाटण्याचं कारण म्हणजे तो प्राण तत्व आहे, आणि ते प्राण सर्व पेशीला तो त्याचा संबंध असतो. त्या पेशी कार्यरत होतात. प्रत्येक शरीरात होणारी जी क्रिया आहे ती क्रिया सुद्धा ह्या प्राणतत्वामुळेच होते. आणि हा प्राणतत्वाची निर्मिती कशापासून आहे, तर ह्या जलापासून आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर जलामध्ये जी ऊर्जा जी लपलेली आहे अव्यक्त स्थितीमध्ये आहे, ती व्यक्त स्थितीमध्ये होण्याकरता या जलाला ह्या ठिकाणी प्रक्रियेमध्ये जावं लागेल. आणि ज्या प्रक्रियेमध्ये त्याचं उष्णता पहिल्यांदा मिळेल त्याला, आणि त्याच्यानंतर त्याचं विघटन होईल, आणि विघटन झाल्यानंतर त्याचे सूक्ष्म भाग जातील. आणि जेव्हा ते सूक्ष्म होतात तेव्हा ते ऊर्ध्व दिशेनेच जातात. आणि जेव्हा ऊर्ध्व दिशेने ते कसे जातात, तर ते पूर्ण संबंध मेंदूमध्ये आणि सगळ्या मज्जासंस्थेमध्ये त्यांना ह्या संवेदना देणाऱ्या असतात. आणि ह्या संवेदना म्हणजेच तो प्राणतत्व आहे. ही संवेदना होणं आणि त्या शरीराच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या क्रिया होणं, या क्रिये हे प्राणाचं द्योतक आहे. म्हणून मनुष्य जो काही क्रिया करतो शरीराच्या माध्यमातून, त्या सर्व क्रियेचं प्रेरक तत्व जे आहे ते प्राण आहे. आणि हा जो प्राण आहे तो जलामध्ये लपून बसलेला आहे. पण जलामध्ये होणारी जी प्रक्रिया आहे, म्हणजे आता आपण अगदी पर्जन्य पडताना सुद्धा आपण पाहतो की आपल्याला तिथे विद्युत दिसते. आणि मेघामध्ये सुद्धा हे जे चार्ज आयन्स आहेत ते दोन एकत्र आल्यानंतर तिथे स्पार्क होतो आणि विद्युत दिसतो तुम्हाला. हे विद्युत हेच त्या जलाचं वैशिष्ट्य आहे की जलामधून विद्युत बाहेर पडतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्या विद्युत ज्यावेळेस निर्माण होते तर त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे तर तो जलाची निर्मिती आणि जल खाली पडतो. म्हणून ह्या ठिकाणी ही प्रक्रिया सुद्धा आपण निसर्गामध्येही पाहतो, अगदी अंतरिक्षातही पाहतो, आणि आपण प्रत्यक्ष आपल्या प्रयोगशाळेत किंवा आपण घरात सुद्धा पाहतो. आपल्या घरात सुद्धा पुष्कळ जे आपण प्रक्रिया करत असतो, मिक्सर आहे, त्याच्यानंतर कुकर आहे, हे सगळ्या ह्याच्यामध्ये करत असताना त्याचा एक ॲक्टिवेट फॉर्ममध्ये आपण आणतो. अन्न सुद्धा ज्यावेळेस आपण अन्न शिजवतो आणि असा वाफाळलेला जो भात असतो तर त्याच्यामध्ये जी एक ऊर्जा असते, आणि तसा तो भात खाल्ल्यानंतर जे काही तुमची स्थिती येते, जी काही एनर्जी तुम्हाला मिळते, जे चैतन्य तुम्हाला मिळतं, तर हे चैतन्याची प्राप्ती म्हणजेच त्या ठिकाणी प्राणाची निर्मिती आहे किंवा प्राणाचा सर्वत्र संचार आहे. तेव्हा असं स्पष्टीकरण अरुणीने असं दिलं की पिण्यात आलेला जो जल आहे त्याचा सूक्ष्म भाग जो आहे तो पाणी आहे, तो सूक्ष्म भाग जो आहे तो प्राण आहे, आणि त्याचा स्थूल भाग जो आहे तो जल आहे, असं अरुणीने सांगितलं. आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला अगदी आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा हे व्यवस्थित करता येऊ शकतं. तेव्हा हे आता आपण पाहिलं तिसऱ्या मंत्रात. आता ठीक आहे, तर त्याच प्रकारे हा चौथा मंत्र काय म्हणतो ते बघूया आपण. आता पुढचा जो भाग आहे तो तेजस आहे, म्हणजे अग्नी. तर अग्नीचा संबंध हा वाणीशी कसा आहे ह्या विषयाच्या संदर्भामध्ये हा चतुर्थ वाणी आहे. आता ही जी जी हा जो भाग आहे तो वाणीशी संबंधित कसा येतो, आणि तेज आणि वाणी यांचा परस्पर संबंध काय आहे या संदर्भातला हा मंत्र आपण पाहूया. तेजसहा सौम्या आश मानस्य योनिमा स ऊर्ध्व समुदिशती स वाग भवती. हे अर्थ असा आहे की हे सौम्य भक्षण केल्या गेलेल्या तेजाचा जो सूक्ष्म भाग ऊर्ध्व दिशेने जातो तोच हा वाणीच्या रूपात व्यक्त होतो. म्हणजे आपण अन्न खातो, आपण जल पितो, आणि आपण त्या जलामध्ये सुद्धा तेजस म्हणजे हे आहे, तेल तूप आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा खाण्यात येतात त्यावेळेस त्याचा जो सूक्ष्म भाग काय होतो, आणि त्या त्या सर्व सूक्ष्म भागाचा हा आपल्याला प्रत्यक्ष परिणाम कुठे दिसतो, तर तो वाणीच्या रूपात दिसतो. आणि हे तेजस म्हणजे जे काही घृत आहे, ते तूप आहे, या तूप जे आहे ते आपण ग्रहण करतो, आणि त्याची विघटना होते, आणि त्याच्यामध्ये एक घटना जी आहे ती ह्या वाणीच्या रूपात बाहेर पडते. मनुष्य जे बोलत असतो ना, ते बोलण्यामध्ये सुद्धा जी काही ऊर्जा मिळते, जो काही तो सूक्ष्म भाग व्यक्त होत असतो, तो त्याचं मूळ कारण जे स्थूल कारण आहे ते तेज आहे. तेव्हा तेज आणि वाणी यांचा परस्पर संबंध सांगताना या मंत्राचा आशय असा आहे की हे सौम्य भक्षण केल्या गेलेल्या तेजाचे जे सूक्ष्म अंश होत असतात
ते सर्व एकत्रित होऊन वरच्या दिशेने जातात आणि तेच वाणीच्या रूपात प्रगट होतात. आता ह्या म्हणजे तेजाचं परिवर्तन हे सूक्ष्म पातळीवर जेव्हा विचार करू तेव्हा ते वाणीमध्ये, आता वाणी सुद्धा 4 वाणी आपण याचाही अभ्यास केलेला आहे की ही वाणी सुद्धा ही वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा अशी वाणी आहे. तर ह्या 4ही वाणी म्हणजे त्या एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत आणि वाणी स्वतः ही सूक्ष्म म्हणजे अव्यक्तच आहे तशी पाहिली तर. कारण वाणीला आपण पाहू शकत नाही, तर ती फक्त आपण एवढंच म्हणू शकतो की ती वाणी जी आहे ती कोणी जर काही बोललं, काही मंत्र म्हटले तर आमच्या अनुभवाला येतं, पण ते मंत्र म्हटल्यानंतर आम्हाला असं म्हणतात ते मंत्र दिसत नाहीत, प्रत्यक्ष त्यांना पाहता येत नाही, ते अव्यक्त आहेत. परंतु त्याचा विनियोग जो झाला की म्हणजे विनियोग होताना त्याचा आविष्कार जो आहे तो आविष्कार कसा होतो, जसं मंत्रोच्चाराने जसा परिणाम आपण पाहतो, तर मंत्रोच्चार ही वाणीचाच परिणाम आहे. आणि मंत्रोच्चार होण्याच्या आधी ब्राह्मणाची उपासना ही तेजस्वी पाहिजे, तेजाने युक्त पाहिजे आणि मग त्या तेजाचा संबंध हा त्या वाणीमध्ये आविष्कृत होतो. तर तो कसा होतो, तो सूक्ष्म अंशाने होतो. त्या वाणीच्या त्या तेजाचा सूक्ष्म अंश जो आहे तो सूक्ष्म अंश हाच वाक्तत्व आहे आणि वाणी आहे, तो वाणीच्या रूपात तो प्रगट होत असतो. हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक स्थूल रूपातून सूक्ष्म रूप कसं निर्माण होतं. त्यानंतर पुढचा 5वा मंत्र असा आहे की ह्या आपोमय जो प्राण तेजस्वी जो असतो त्या संदर्भातलं त्यांनी सांगितलंय की अन्नमयम ही सौम्य मन आपोमय प्राणस्तेजोमयी वाग इति भूय एवमा भगवान विज्ञान पयत्विति तथा सौम्येती होवाच. या कारणाने ठीक आहे हे सौम्य की आता हे मी सांगितलंय काय की मन हे अन्नमय आहे हे मी सांगितलं, त्यानंतर प्राण हे जलमय आहे हे मी सांगितलं आणि वाणी जी आहे ही तेजोमयी आहे असं ते अरुणीने श्वेतकेतूला सांगितलं. तेव्हा श्वेतकेतूने अतिशय लक्षपूर्वक ते ऐकलं. पण श्वेतकेतू म्हणजे त्याचा श्वेतकेतूचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर तो पहिल्यांदा स्वतःला खूप बुद्धिमान समजायचा. गुरुकडे जाऊन सांगून आल्यानंतर सुद्धा तो म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल अतिशय अहंकार त्याला होता आणि म्हणून त्याला अरुणीने प्रश्न विचारले, त्याचं उत्तर त्याला देता आलं नाही. आणि मग अरुणीने त्याला सांगितलं की अरे तू हे सगळं समजून घे आणि मगच तुला जर नाही तुझ्या गुरुनी सांगितलेलं कळत नसेल तर मला तू प्रश्न विचार किंवा मी तुला काय सांगतोय लक्षपूर्वक ऐक. असं जेव्हा त्यांनी अतिशय प्रकर्षाने सांगितल्यावर तो लक्षपूर्वक जेव्हा ऐकायला लागला त्यावेळेस त्याला कळालं की आपली जी काही समजून घेण्याची जी क्षमता आहे ती खूपच कमी आहे. पण त्यांनी ते मान्य केलं आणि इतकं आता आपण इतका वेळ पाहिलं ना सगळं, ही सगळी प्रक्रिया सांगण्याची प्रक्रिया, स्पष्टीकरण देण्याची प्रक्रिया ही चालू असताना सुद्धा श्वेतकेतू काय म्हणतो आणि आताही काय म्हणतो तो की भगवान मी ऐकलं सर्व, पण मला पुन्हा एकदा समजून सांगा. म्हणजे त्याच्या विचारणाने त्याची आकलन प्रक्रिया काय असू शकेल कल्पना करता येईल आपल्याला. आणि त्यावर अरुणीचंही कौतुक आहे, त्याच्या पित्याचंही कौतुक आहे. पिता म्हणाला की हे सौम्य ठीक आहे, पुन्हा एकदा मी तुला सांगेन. म्हणजे आता ही तिसरी वेळ आहे की ज्यावेळेस हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा तो म्हणतो की मला हे पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगा. तेव्हा या 5व्या मंत्राचा आशय असा आहे की हे सौम्य, मन हे अन्नमय आहे, प्राण जलमय आहे, वाक जे आहे तेजोमय आहे, असं माझं कथन मी केलेलं आहे, ते ठीकच आहे. याचा अभिप्रायावर ह्या श्वेतकेतू काय म्हणाला, या कथनानुसार जल आणि तेजाच्या विषयात तर हे सर्व काही असेच व्हावे, परंतु आतापर्यंत मला या सिद्धांताचा पूर्ण निश्चय झालेला नाही. माझं मन जे आहे हे, कारण की मन हे अन्नमय आहे, तर त्यामुळे हे भगवान मला मनाच्या अन्नमयत्वाच्या बद्दल तुम्ही अजून काही दृष्टांत सांगावेत. तेव्हा पित्याने सांगितलं ठीक आहे मी सांगेन, कारण ती गोष्ट जी आहे ना ती मनाला पूर्णपणे पटू शकत नाही आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो. असा हा प्रश्न विचारल्यानंतर
हा छांदोग्य उपनिषदातील 6व्या अध्यायातील या 6व्या अध्यायातील हा जो पंचम खंड जो आहे तो 6वा खंड हा परिपूर्ण झालेला आहे. त्याच्यावरचं भाष्य संपलेलं आहे. तेव्हा आता 7म खंड आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.